नमस्कार. आज आपण बघणार आहोत की कोजागिरी पौर्णिमेसाठी मसाला दूध कसे बनवायचं. त्यासाठी आपण आधी मसाला बनवून घेऊया. तर मसाला बनवण्यासाठी इथे मी काय काय साहित्य लागणार आहे ते सांगते. सर्वप्रथम काजू नंतर आपण घेणार आहोत पिस्ता नंतर 10-12 बदाम नंतर वेलची. आता आपण इथे घेऊया जायपत्री ही थोड्याच प्रमाणात घ्यायची आहे. त्यानंतर केसर. इथे मी केसर थोडंच घेतलं आहे कारण मी आधीच केसर भिजवून केसरचं पाणी तयार करून ठेवलं आहे. त्यानंतर जायफळ पावडर देखील उग्र लागते त्यामुळे ती थोडीच घ्यायची आहे. आता हे सगळे पदार्थ आपण एकत्र करून मिक्सरमधनं ही सगळी क्वांटिटी ही 2 ते 2.5 लिटरच्या दुधाच्या हिशोबाने इथे घेतलेली आहे. पण आज बनवताना मी फक्त अर्धा लिटरच्या दुधाचं मी मसाला दूध तयार करून दाखवणार आहे. आता हे सगळं आपण एकत्रित करून घेऊन याची छान पेस्ट करून घ्यायची आहे. इथे केसर मी बाजूला ठेवला आहे. केसर मी बारीक करून घेणार नाही, ते नंतर दुधात गार्निशिंगला टाकणार आहे कारण आधीच मी केसरचं पाणी करून घेतलं आहे. आता इथे आपला मसाला छानपैकी बारीक झाला आहे. तुम्ही बघू शकताय अगदी बारीक पावडर तयार झालेली आहे मसाल्याची. आता आपण येथे अर्धा लिटर दूध घेऊया. मसाला हा 2 लिटर दुधाचाच केलेला आहे, पण आत्ता मी दूध बनवताना फक्त अर्धा लिटरचं बनवणार आहे. अर्धा लिटरमध्ये 3 कप दूध तयार होतं आटवून साधारणतः. आता इथे दूध गरम होऊ द्यायचं आहे. दूध गरम झाल्यानंतर इथे मी माझी छोटी वाटी जी आहे ती अर्धी वाटी, अर्धीलाही कमी आहे, जरी व्हिडिओ दिसले असले तरी हे अर्धी वाटीलाही कमी आहे. अर्धी वाटी अशी मी इथे साखर घेतली आहे. जर आपण याचं मेजरमेंट केलं तर ही वाटी आहे. साखर जर मोजून घ्यायची म्हटली तर अर्धा लिटर दुधाच्या हिशोबाने इथे 12 ग्राम साखर भरते आहे ही. पण 12 ग्राम एवढी लागणार नाहीये, तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकताय साखर. मी जेवढी साखर घेतली तेवढीच घेण्याची गरज नाहीये. तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर तुम्ही साखर कमी घेऊ शकताय. आता येथे साखर टाकून ती दुधात चांगली विरघळून घ्यायची आहे. साखर पूर्णपणे विरघळू द्यायची आहे. तोपर्यंत आपण चमचा दुधातनं काढायचा नाहीये, साखर हलवत राहायची. तुम्ही बघू शकताय व्हिडिओत. आता येथे अजून साखर ही पूर्णपणे विरघळलेली नाहीये, त्यामुळे मी अजून दूध हलवते. साधारण 1 मिनिटापर्यंत हे दूध ढवळून घ्यायचं आहे चांगलं. ते दूध ढवळून झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटं तुम्ही त्या दुधाला उकळू द्यायचं. जर तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही अजूनही ते दूध जास्त वेळ उकळवू शकतात. पण जितकं जास्त आपण दूध उकळवू तितके जास्त ते गोड लागतं. आता येथे मी मसाला टाकून घेतला आहे 2 चमचे. लक्षात घ्या आपण मसाला हा जास्त बनवला होता, पण टाकताना अर्धा लिटरच्या दुधासाठी तो 2च चमचे टाकायचा आहे. आता इथे छानपैकी आपलं दूध हे तयार झालेलं आहे. इथे मी केशरचं पाणी जे केलं होतं ते पण टाकलं आहे, त्यामुळे छान रंग दुधाला आला आहे. आता हे दूध आपलं इथे बनून तयार आहे. ते आपण ग्लासमध्ये काढून घेऊया. तुम्ही बघू शकताय छान घट्ट झालेलं आहे दूध. तुम्ही तुमच्या हिशोबाने ते घट्ट करू शकताय. काही जण फक्त 5 मिनिटं उकळूनही त्यात मसाला टाकतात. मी इथे जास्त घट्ट करून घेतलेलं आहे दूध. आपलं मसाला दूध बनून इथे तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकताय कलर देखील इतका छान आलेला आहे त्याला. जे केसरचं मी आधी पाणी बनवून घेतलं होतं ते मी व्हिडिओत टाकताना दाखवलं नाही, पण ते टाकल्यामुळे कलर एक छान आलाय आणि वेगळं पाणी बनवल्यामुळे केसरचा अर्क त्या पाण्यात उतरतो आणि त्यामुळे तो टेस्टही छान लागते त्या दुधाची. ते बघा किती छान तयार झालेलं आहे दूध आपलं. तुम्ही येत्या कोजागिरी पौर्णिमेला हे दूध नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी हे नक्की कळवा. धन्यवाद.